आज 10/6/1972 हा जन्मदिवस आहे माझा. पण ओमकार हा माझा 14 वर्षाचा मुलगा 1 वर्ष होऊन गेली बेपत्ता आहे. त्यामुळे आठवण म्हणून बोललं जातं. संघर्षमय जीवन, कर्तृत्वाने सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अपेक्षा कोणाकडूनही राहिलेल्या नाहीत. ओम माझा वर्षभर आहे. सहकार्याची भावना बांधून होते, पण असा एकही माणूस ओमला पाहिला असं नाही, किंवा दुःखात सहकार्य करायच्या भावना थोड्या प्रमाणात लोकांच्या आहेत. शिक्षणापासून संघर्ष करावा लागतोय. ज्या जातीत जन्मलो त्या आपलं जन्म घेणं हे आपल्या मनावर नसतं, किंवा पण वावरणं आणि संघर्ष करणं हे आपल्या मनावर असतं. जन्म कुटुंबात घेतला म्हणजे संघर्षमय जीवन जगावं लागतं. स्वतः तो कर्तृत्व करून स्वतः सिद्ध करावं लागत असतं. निर्व्यसनी, शाकाहार एवढं आतापर्यंत सांभाळलं आणि भरपूर काही मिळालं, परंतु शोक एवढाच आहे, कुणी कोणाचं नाही, दुःखात कुणी मदत करायला तयार नाही. माझ्या शैक्षणिक जीवनात किंवा वावरण्यामध्ये अनेक दुःख जास्त झाले, सुखापेक्षा दुःख झाले जास्त. आणि संघर्षमय जीवन काटीत असताना ज्या जातीत जन्मलो त्या जातीसाठी वाटेल ते केलं. 1992ला गायरान अतिक्रमण केलं. समाजासाठी झटायचा प्रयत्न केला. गोर गरीब वयोवृद्ध यांना आपल्या परीनं कसा न्याय देता येईल त्याचा न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण एवढं लोकांसाठी करतो, त्याचं पुण्य म्हणून ईश्वराने आपल्याला भरपूर दिले. परंतु आम्ही अनेक गोर गरीब वंचित या लोकांच्या गरज नसताना अंगावर भांडण करून घेणे, गावासाठी काही गोष्टी अंगावर घेणे, आणि एवढं हे करून आज जी आहे ती परिस्थिती अशी की माझ्या ओमकारला कोणी पाहिलं नाही. सगळ्यात मोठं दुःख आहे, म्हणजे कुणी सांगत नाही जाऊन. आपण कुणासाठी कितीही केलं तरी काय नाही, आपलं सुद्धा नाही अशी म्हणायची वेळ आहे. आणि माझा विचार असा होऊन बसला तर मी तर चहासुद्धा पित नाही, शाकाहार करतो, व्यसन करीत नाही. म्हणून मी समाजाच्या इतर लोकांच्या काहीच कामाचा माणूस नाही ना. त्यामुळं मला मित्र कमी, दोस्त कमी, आणि ह्या गोष्टी होत असताना स्वतःच्या कर्तृत्वाने भरपूर काही कमवलं. परंतु ओमकार नसल्यामुळं मला सगळ्यात मोठी खंत आहे. आणि गरिबाला सहकार्य करावा, अन्यायाच्या विरोधात लढत राहील. ईश्वराने एवढी शक्ती द्यावी. आणि वाढदिवसानिमित्त एवढंच सांगेन की मोठी सलसल आहे की जात पाहून कुणीही सहकार्य करीत नाही. आणि विशेष म्हणजे आमचं आडनाव पाहून तर शाळेपासून संघर्षपर्यंत आतापर्यंत सहकार्य करायची कोणाची भावना नाही. कर्तृत्वाने निर्माण करून कर्तृत्व सिद्ध करणं व संघर्ष करणं, प्रत्येक गोष्ट संघर्ष करून ऐश्वर्य निर्माण करून ठेवले. परंतु संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आणि मिळणार नाही. परंतु जातीत हे झाल्यामुळं आणि एवढी विनंती की सामाजिक जीवनात या जातीत जन्माल्यामुळे जातीतले तर मानितच नाहीत, बाहेरच्या जातीचे सोयरे दाहेरे मानित नाहीत, आणि
इतर जाती तर नुसतं उपयोगाचं असलं तर उपयोग करून घेते. मग खंत एवढीच आहे किंवा ज्या कुटुंबात जन्म घेतला पण कमीत कमी महार जातीत जन्माला येऊ नये अशी खेद वाटतो कुठंतरी. आणि कर्तृत्व नेतृत्व सर्व गोष्टी चांगल्या असताना जातीमुळं जर हे करीत असलात तर काय नाही ना, तर दुसऱ्याच्या सुखादुःखात गरिबाच्या गोरगरिबाच्या विरोधात बाजूनी अन्यायाच्या विरोधात चांगल्या संघ संघर्ष करून चांगलं ऐश्वर निर्माण करून, परंतु एक खंत आहे, ओमकार नाही याचं दुःख आहे. ओमकार लवकर यावा, त्याला सुबुद्धी देऊ एवढीच ईश्वराजवळ विनंती आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची सुधाकर नाव आहे, पण सुधारक म्हणून आत्तापर्यंत कामं केलेली आहेत, कामं करीत राहील हीच ईश्वराजवळ विनंती. माझं आरोग्य, माझं कुटुंब, आई आणि सर्व गोष्टी सुखाच्या राहोत एवढंच